श्री स्वामी समर्थ। घटस्थापना। आता घटस्थापनेचे जे शुभ मुहूर्त आहे ते मी तुम्हाला या स्क्रीनवर दाखवते। त्याप्रमाणे तुम्हाला अशाच प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये घट आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की मुहूर्तावर जर आपण कुठलंही कार्य केलं तर त्याचं फळ दुप्पट पटीने आपल्याला प्राप्त होत असतं। आणि हे मुहूर्त कॅलेंडरानुसार, पंचांगानुसार आणि शास्त्रानुसार काढलेले असतात। त्यामुळे ह्या मुहूर्तावर जर आपण कुठलंही म्हणजे जी घटस्थापना करत असतो ते त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या पटीने प्राप्त होतं आणि आपल्या कामना पूर्ण होत असतात। त्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार आहे की घटस्थापनेचे अत्यंत शुभ मुहूर्त। तर शुभ मुहूर्त सकाळी म्हणजे सकाळच्या वेळी 22 तारखेला सकाळी 9:11 ते सकाळी 10:43 आहे। म्हणजे हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे। दुसरा आहे अभिजित मुहूर्त। जो अभिजित मुहूर्त आहे तो दुपारी 11 वाजेपासून तर 12:43 आणि नंतर लाभ दुपारी म्हणजे लाभ दुपारी म्हणजे 3:16 ते दुपारी 4:47 आहे। संध्याकाळी 6:18 शुभ मुहूर्त आहे। सकाळी 7 ते 9 हा राहूचा काळ असल्या कारणाने ह्या वेळेस घटस्थापना करू नये। कारण की हा राहूच्या काळामध्ये कोणतेही कार्य करत नाही आणि राहूच्या काळामध्ये जर आपण घटस्थापना केली तर त्याचे जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही आणि राहू काळामध्ये कोणतीही केलेली वस्तू म्हणजे त्याचं जे म्हणजे आपल्याला जे फळ मिळणार असतं ते मिळत नसतं। त्यामुळे राहू काळ सोडून आपल्याला ह्या शुभ मुहूर्तांवर घटस्थापना करायची आहे। तर सकाळी 7 ते 9 म्हणजे सकाळच्या जे 22 तारखेला 7 ते 9 वाजेपर्यंत राहू काळ आहे। तर ह्या राहू काळामध्ये तुम्हाला करायचं नाही। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।